नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. जो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो त्यालाच गुरु म्हणतात. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा अगदी उद्यावर पोहोचलेली आहे आणि त्यासाठी गुरुपौर्णिमा स्पेशल आज आपण अजिबात पाक न बनवता अगदी झटपट होणारे न बिघडणारे रव्याचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. यासाठी इथे मी 2 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी तूप घेतलेला आहे. सगळ्यात आधी एक पॅन किंवा जाड बेसची कढई घ्यायची. त्यामध्ये जेवढं तूप घेतलेलं आहे त्याच्या निम्मं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. कधीही कुठलेही लाडू भाजताना तूप एकदम घालून नाही घ्यायचं, थोडं थोडं करून ॲड करायचं. आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये हा 2 वाटी रवा आपण घालून घेणार आहोत आणि याला छान लो टू मिडियम हीटवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे की उद्या गुरुपौर्णिमा आहे. आपला चातुर्मास ऑलरेडी चालू झालेला आहे. तर गुरुपौर्णिमेला कोणी रबडी बनवतं, त्यानंतर कोणी बेसनाचे लाडू, कोणी शिरा, कोणी रव्याचे लाडू किंवा कोणी अगदी गूळ घालून लापशी बनवतं. तर आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल रव्याचे झटपट होणारे लाडू कसे बनवायचे आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत. आईवडील हे आपले पहिले गुरु असतात, जे आपल्याला जगण्याची पहिली ओळख करून देतात. गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि गुरुप्रती आपलं जे काही प्रेम आहे, ऋण आहे, ते फेडण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. तर आता हा रवा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे, पण अजून आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा भाजून झालेला नाही. तर याला लो टू मिडियम हीटवर असंच कंटिन्युअस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण पाववाटी तूप घालून घेतलेलं आहे. जसं लागेल तसं तूप आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे मी 2 वाटी रवा, अर्धी वाटी तूप आणि 1 वाटी अख्खी साखर घेतलेली आहे. आता ही साखर जी आहे ती आपण पूर्ण सबंध साखर घेतली आहे, त्याची आपण पिठी साखर बनवून घेणार आहोत. तर मेजरिंग करताना पिठी साखर 1 वाटी नाही घ्यायची, तर साधी साखर आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे आणि मग त्याला मिक्सरमध्ये फिरवून आपण त्याची पिठी साखर बनवून घेणार आहोत. तर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला रवा गॅसवर अगदी मंद आचेवर आपण कढई तशीच ठेवलेली आहे, जोपर्यंत साखर बारीक करून घेतो आहे तोपर्यंत. आता साखर छान अशी बारीक झालेली आहे. आता परत आपण राहिलेला रवा भाजून घेणार आहोत, कारण अजून त्याचा जसा हवा आहे तसा काही सुवास दरवळलेला नाही आहे. तर साधारणपणे 10 ते 12 मिनटं मला झालेले आहेत. अजून आपल्याला हा रवा छान त्याचा सुगंध पसरेपर्यंत, जोपर्यंत सगळ्या घरात त्याचा घमघमाट सुटत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तर आता याला जवळपास आपल्याला 20 मिनिट भाजून होत आलेले आहे. तर यामध्ये आता आपण परत 2 ते 3 चमचे तूप घालून घेणार आहोत. मी आधीही सांगितलेलं आहे की कुठलाही लाडू बनवताना शक्यतोवर तूप एकदम ॲड नाही करायचं. आता तूप घातल्यानंतर परत याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर टोटल मला हे रव्याचं मिश्रण भाजण्यासाठी जवळपास 25 मिनिट लागलेले आहे. हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे. आपल्याला लो टू मिडियम हीटवरच हा रवा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, इथे आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्या घरात जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर साधा जो असेल तो रवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही पिठी साखर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्याशिवाय यामध्ये साखर अजिबात घालायची नाही आहे. आता साखर घालून घेतल्यानंतर हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, ताजी साखर असल्यामुळे, म्हणजे लगेचच आपण साखर मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे त्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या नाही आहे. त्यामुळे साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत आणि त्यानंतर याला साधारणपणे 10 ते 15 मिनिट असंच मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता साखर अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता मी एकदमच वेलची पूड बनवून ठेवते. याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर आता ही वेलची पूड यामध्ये घालून घ्यायची आहे. हा रवा बऱ्यापैकी गरम आहे,
तर यामध्ये साखर अगदी व्यवस्थित मिक्स होऊन हे मिश्रण छान असं लाडूसाठी परफेक्ट बनून तयार होतं. आता यामध्ये वेलची पावडर घातल्यानंतर देखील चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो, रव्याचे लाडू बनवताना पाक बिघडतो. एकतर लाडू खूप मऊ पडतात किंवा मग लाडू खूप जास्त कडक होतात. तर सगळी भट्टी ही पाकावरच अवलंबून असते. तर हे खूप सोप्या पद्धतीने अजिबात पाक न बनवता हे लाडू आज आपण इथे बनवत आहोत. आता वेलची पावडर यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर यावर झाकून ठेवायचं आणि 15 मिनटानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आता 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचं झाकण आपण काढून घेतलं आहे. उरलेलं तूप यामध्ये मिक्स करायचं आहे. जेवढं शिल्लक असेल वाटीमध्ये तेवढं. अर्धी वाटी तूपच आपण इथे घेतलेलं होतं. तर मैत्रिणींनो, साखर आणि तुपाचं हे अगदीच परफेक्ट प्रमाण इथे आपण वापरलेलं आहे. आता सगळं छान असं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घालून याला छान असं पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत. तर आता मिक्सरच्या जारमध्ये याला घालून घ्यायचं आणि याला एक पल्स मोडवर 2 मिनिटभर फिरवून घ्यायचं. ह्यामुळे हे मिश्रण छान असं एकजीव होतं आणि लाडू अगदी व्यवस्थित बांधले जातात. आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर अगदी पेढ्यासारखे मऊसूत जिभेवर ठेवताच विरघळणारे हे लाडू बनवून तयार होतात. अजिबातच बिघडत नाही. तर त्याला मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर आपण याला एका ताटामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. गोल किंवा थोडेसे चपटे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारात छोटे मोठे बांधून घेऊ शकता किंवा वळून घेऊ शकता. तर आता इथे मी सगळे लाडू व्यवस्थित असे बांधून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा स्पेशल रव्याचे लाडू नक्की बनवा. कसे वाटले कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.